नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, एखाद्या माणसाच्या डोक्यावरती कर्ज असेल तर त्याला रात्री झोप लागत नाही की जेवणही जात नाही. सतत आपले पैसे कसे फिटणार याची चिंता त्याला सतावत असते. अशा वेळी काही जण ज्योतिषशास्त्राचा आधार घेतात. आपली कुंडली दाखवून त्यावर काही तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रह कर्जाचा कारक मानला जातो. शास्त्र असं सांगतं की मंगळवारी नेहमी कर्ज घेणं टाळावं. शक्य असल्यास मंगळवारी कर्ज फेडण्याचा प्रयत्न करावा. मंगळवारी घेतलेलं कर्ज आयुष्यभर फेडता येत नाही आणि त्याचा त्रास अगदी तुमच्या मुलांपर्यंतही पोहोचतो. काही ज्योतिषांच्या मते बुधवारी कर्ज देणं अशुभ आहे, कारण बुधवारी दिलेले पैसे परत मिळणं हे अत्यंत कठीण असतं. तर मग मित्रांनो, सगळ्यात पहिले जाणून घेऊयात की ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्ती कर्जबाजारी का होते. तर जन्मकुंडलीतील 6वं घर हे कर्ज, रोग आणि इतर समस्यांसाठी दिलं जातं. कधीकधी आजारपण किंवा अपघात यामुळे व्यक्ती कर्जबाजारी होतो. केवळ 6वं घरच नाही तर इतर घरांचाही विचार करणं यासाठी आवश्यक आहे. याशिवाय कुंडलीतील काही वाईट योग आणि घराचे किंवा दुकानाचे वास्तुदोषही कर्जबाजारीपणाला कारणीभूत ठरू शकतात. कुंडलीमध्ये पितृदोष यासारखे योग असल्यास व्यक्ती वडिलांच्या कमाईवरती आयुष्य घालवते किंवा कर्ज घेऊन जीवन जगते. जर सूर्य लग्नस्थानामध्ये शनी ग्रहासोबत असेल तर व्यक्ती कोर्ट कचेरीच्या कामात अडकते आणि कर्ज घेऊन जीवन आणि खटले चालवते. 12व्या घरातील सूर्य खर्च वाढवतो आणि व्यक्तीला कर्जबाजारी ठेवतो. या व्यतिरिक्त कुंडलीमध्ये इतरही अनेक योग असतात ज्यांचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. तर आता सगळ्यात सुरुवातीला जाणून घेऊयात की कर्जबाजारी होण्याची लक्षणं काय आहेत. जर कुंडलीमध्ये मंगळ ग्रह कमजोर असेल, म्हणजेच त्याचा अंश कमी असेल, तर कर्ज घेण्याची परिस्थिती निर्माण होते. जर कुंडलीमध्ये मंगळ ग्रह, शनी, सूर्य किंवा बुध यांच्यासारख्या पापग्रहांसोबत असेल तर व्यक्तीला आयुष्यात एकदा तरी कर्ज घ्यावंच लागतं. जर व्यक्तीचं 12वं घर मजबूत असेल आणि दुसरं आणि 10वं घर कमजोर असेल तर व्यक्तीचा खर्च खूप जास्त असतो आणि गरजा पूर्ण करण्यासाठी ती व्यक्ती सतत कर्ज घेत राहते. घरातील वास्तुदोष जसं की ईशान्य कोपऱ्यामध्ये जास्त बांधकाम असणं किंवा उत्तर दिशा जड आणि दक्षिण दिशा हलकी असणं यामुळे व्यक्तीचा खर्च वाढतो आणि कर्ज घेणं भाग पडतं. तर मग आता जाणून घेऊयात की याच कर्जमुक्तीसाठी काही अचूक उपाय. सगळ्यात पहिला उपाय ते म्हणजेच कर्ज, रोग आणि भीती आणि शत्रूंपासून मुक्ती मिळवण्यासाठी मंगळवारपासून तुम्ही सुरुवात करून दररोज ऋणमोचन मंगल स्तोत्र पठण करणं आवश्यक आहे. त्यानंतर मंगळवारी तांब्याच्या धातूपासून बनवलेले त्रिकोणी मंगल यंत्र तुम्ही घरी किंवा तुमच्या ऑफिसमध्ये स्थापित करा. कर्जबाजारी व्यक्तीवरती चालणारी महादशा आणि अंतर्दशा यानुसार रत्न परिधान करा. त्यानंतर जन्मकुंडलीतील ग्रहस्थितीनुसार कर्जाची कारणं आणि त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग ज्योतिषशास्त्रामध्ये सांगण्यात आले. जसं की मंगळवारी कर्ज घेणं टाळावं आणि शक्य असल्यास कर्ज फेडणं हे एक महत्त्वाचं शस्त्रवचन आपल्याला सांगण्यात आले. कुंडलीतील 6वं घर हे कर्ज आणि रोगांचं प्रतिनिधित्व करतं. वास्तुशास्त्रातील दोषही कर्जबाजारीपणालाच कारणीभूत ठरू शकतात. यावरती मात करण्यासाठी मंगळवारी मंगल यंत्राची स्थापना करणं हे अत्यंत प्रभावी मानलं जातं. त्यानंतर रत्नांचा उपचारही व्यक्तीच्या ग्रहस्थितीनुसार फायदेशीर ठरू शकतो. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुमच्या डोक्यावरती कर्ज झालं असेल तर या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेले सोपे उपाय तुमच्या अडचणी दूर करू शकतात. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.